धन्यवाद करतो. मित्रांनो, या प्रोजेक्ट विषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले ग्रेट मेंटर, बेहतरीन लीडरशिप असलेले माननीय श्री भीमराव पाटील सर यांचा पण खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, आज आपण सर्वजण वेळात वेळ काढून या मंचावर उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जसे की आपण जाणत आहात, आज विशेष सेशन होणार आहे, मिशन 90 डेज. या विशेष सेशनमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपले ग्रेट अपलाईन या विशेष सेशनमध्ये मार्गदर्शन करणार आहेत, तर सर्वांनी शेवटच्या क्षणापर्यंत बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे. जो शिकेल तोच शिकवेल आणि जो शिकवेल तोच कमवेल, याप्रमाणे आपण त्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, सर्वांनी आपले साथी सहयोगी झूम सेशनला कनेक्ट झाले की नाही रिचेक करून घ्या आणि आपला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा लगातार अटेंड करे, हे झूम सेशन हमारा. मेटावेल झूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक यांच्या वाणीतून या मिशन 90 डेज विषयी आपण ऐकणार आहोत. तर सर्वांनी डिजिटली हँडलच्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकेच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम. थँक्यू सर. बेंचच्या बाहेर गेले सर. प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री श्याम इंगळे सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. सर आवाज क्लिअर आहे वेलकम का? सर. येस सर, येस सर, ओके. नमस्कार मित्रांनो, मी श्याम इंगळे. आज आपण या झूम सेशन मध्ये म्हणजे एक विशेष झूम सेशन आपलं एक प्लॅनिंग करणार आहोत. त्यासाठी आपण सर्व जमलो. फर्स्ट आपण तुम्ही प्रत्येकाने आपले को पार्टनर्स जे जॉईनिंग केले बिझनेस मध्ये, जे ऍक्टिव्ह लीडर्स आहेत, ते झूम मिटिंगला आहे की नाही ते बघा प्रथमतः. आणि आपण एक 2 मिनिटात मीटिंग चालू करणार आहोत. कारण आहे त्याचं फार महत्वाचं. हा जो बिझनेस आहे हा डुप्लिकेशनचा बिझनेस आहे आणि आपल्याला जे कमवायचे याच्यामधून CS पॉईंट 1000, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी सांगणार तुम्हाला, कोणत्या प्रकारचं चार्जेस न घेता. त्यामुळे सर्व काही फ्री आहे. पण याच्यातनं 360 डिग्री मध्ये तुमचा बिझनेस चेंज होऊ शकतो, लाईफ चेंज होऊ शकते. किती वेळामध्ये? फक्त एक 20 ते 25 मिनिटात. तर आपल्याला एकच काम आहे की आपल्याला लोक आणणं गरजेचं आहे मित्रांनो, सांगणं गरजेचं आहे. तर बरेचसे लीडर आहे की एकटे बसलेले असतील, तर आपला को पार्टनर्स किंवा एखादा जवळचा पाहुणा, बायकोचा भाऊ वगैरे असेल तर त्यांना कॉल करणं गरजेचं आहे. बाबा बस, कारण आजची मीटिंग आपल्याला फार महत्वाची आहे. तू बी श्रीमंत होशील, मी पण श्रीमंत होईल. तुझं टेन्शन जाईल डोक्याचं, माझं टेन्शन जाईल. तर प्रत्येकाने एक 2 मिनिटामध्ये आपण ही मीटिंग चालू करू. त्यासाठी प्रत्येकाने कॉल करणं गरजेचं आहे. आपल्या जवळचा नियर डिअरेस्ट लोकांना या मीटिंग मध्ये बसवणं गरजेचं. कारण आहे त्याचं फार महत्वाचं. तुम्हाला मीटिंग संपल्यानंतर कळल आणि 3 महिन्यानंतर कळल, 90 दिवसानंतर कळल की मी आज माझा पाहुणा जर आणला असता तर तो पण माझ्याबरोबर श्रीमंत झाला असता, मोठ्या स्वरूपात त्यांनी पैसा कमवला असता. कारण आपण ज्या प्रोजेक्ट वरती बोलणार आहोत, जो मेटावेल प्रोजेक्ट आहे, ही कोणत्या प्रकारची स्कीम नाहीये. मग हे काय हे बघणं गरजेचं आहे. जर नवीन व्यक्ती असेल तर त्याला बी समजणं गरजेचं आहे
की आज जर 29 जून 2022 साली हा प्रोजेक्ट चालू झालेला आहे. हा LLC सर्टिफाईड आहे. म्हणजे जसं तुम्ही सॉरी युट्यूब वापरताय, नेटवर सर्च करा, गुगलवरती जा, सर्च करा, LLC काय असतं, लिमिटेड लायबिलिटी कंपनी. ही एक संघटना आहे जागतिक लेवलची, आणि ती सर्टिफाईड करते अशा प्रोजेक्टला, अशा कंपनीला. हा जो प्रोजेक्ट आहे आपला, हा 100% बिझनेस प्लॅन आहे. यातनं लाखो लोक करोडपती झालेले, लखपती तर गिनतीच नाही. त्यानंतर आपला नंबर आहे स्वतःचा. लोक होऊन गेले, आपण कधी होणार? आपण ज्या वेळेस शिकू आणि आपण लोकांना शिकू त्यावेळेसच. त्यासाठी आपल्याला काय काम करायचंय? काम फार हार्ड नाही, फक्त लोक आणायचे आपल्याला. या बिझनेस मध्ये काय आणायचं आपल्याला? लोक आणायचे आणि मोठ्या स्वरूपात पैसा कमवायचा. पैसा किती कमवायचा तुम्ही ठरवायचंय. तुम्हाला किती रोजचा जर पैसा पाहिजे असेल तर रोज पैसा कमवायचा. आज प्रत्येक जण नवीन लोक आहे. मित्रांनो, एक साधारणतः 2008-9 साली बिटकॉइन म्हणून आला होता मार्केटमध्ये. ही जी टेक्नॉलॉजी होती फक्त अगदी वेगळ्या, म्हणजे बोटावरती मोजण्या लोकांना समजली ती, की त्यांनी रिस्क घेतली. त्यावेळेस जर समजा 100-200 रुपयाची जरी कॉईन घेतलेले असेल एखाद्याने, किंवा 10 रुपये जरी कॉईन घेतलेले असते, तर आज तो करोडपती असतो. किती? 10 रुपयाचे. 10 जाऊन द्या, 5 रुपयाचे, 2 रुपयाची जरी कॉईन घेतली असती, तो आज तो करोडपती असतो मित्रांनो. पण प्रत्येकाला संधी येते. या संधीचं सोनं करायचं की माती करायची, ही प्रत्येकाची म्हणजे वरती डिपेंड आहे. आपण ठरवायचंय. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आपणच विरोधक आहे. आपला भावबंध विरोधक नाही, आपला पाहुणा विरोधक नाही. पण आपल्याला जे काय करायचं ते आपल्या डोक्यातनच विरोध तयार होतो. अरे मी हे करू नको. असाच एक पार्ट झाला त्या टाइमला माझ्या विषयी, की ज्या वेळेस मला 1558 जे बिटकॉइन येत होते, आज तिची किंमत आहे 1500 कोटी रुपये मित्रांनो. त्याच्यातून हुकलो होतो मी. म्हणून मी केवळ आणि केवळ ह्या बिझनेस मध्ये कॉईन साठी आलो होतो मित्रांनो. हे पाटील सरांना पण माहिती आहे. मी या बिझनेस मध्ये हे स्लॉट बाय वगैरे याच्यासाठी मला याच्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. पण मला फक्त कॉईन घ्यायचे होते म्हणून याच्यामध्ये आलो होतो. आणि जे इतिहास बनला तो अगदी वेगळाच बनला. तर आपण आज याच्या मीटिंगला प्रत्येक जण आलेला आहे. जवळचे लोक पण आलेले असतील. आशा करतो की सिरियस व्हा. किती दिवस सिरियस व्हायचं आपल्याला? 90 डेज, 90 दिवस. 90 दिवसात इकडचं जग तिकडं होऊ शकतं मित्रांनो. पण ते आपण ठरवल्यानंतर प्रत्येकाचा नंबर लागणार याच्यामध्ये. आपण जे बोलतो करोडपती, सपोज एखाद्याच्या घरातून सुद्धा म्हणलं कधी करोडपती होणार, पण ती संधी आज आलेली तुमच्याकडे. हा शब्द करोडपती, हा शब्द ही 36-37 लोक आहे यांच्या पाठीमागे लागणार कधी? 90 दिवसानंतर. प्रत्येक ईच अँड एव्हरी पर्सन तो करोडपती होणार आहे. कसा होणार आहे? त्याची आजच आपण काय करणार आहे? पायाभरणी करणार आहे. आजच आपल्याला पायाभरणी करायची. आणि 90 दिवसामध्ये कोणत्या हालतमध्ये, कोणत्या हवा, म्हणजे कोणत्याही कंडिशन मध्ये आपल्याकडं जी प्रॉपर्टी राहणार आहे ती करोडोची प्रॉपर्टी राहणार आहे. फक्त त्याला काय करणं गरजेचं आहे? डुप्लिकेशन करणं गरजेचं आहे. आणि कसं करायचं आपल्याला ते मी तुम्हाला पुढचे ज्या स्लाइड आहे त्याच्यावरती सांगणार आहे. आज आपण रोज झूम मिटिंगला बसतो. प्रत्येक लीडर येतो, प्रत्येक लीडर प्लॅन देतो, राईट? इथपर्यंत क्लिअर आहे. पण आपलं प्लॅनिंग नाही. सपोज आपलं रॉ मटेरियल जे आहे ते कम्युनिटी. आता कम्युनिटी कुठून आणायची आपल्याला? रोडवरून चालता चालता नाही आणू शकत आपण. थोडेफार ओळखीचे लोक, रिलेशन मध्ये कोणी ऐकणारे लोक, असे या बिझनेस मध्ये येऊ शकतात. आणि ज्याला जर लोकच आठवत नसल, कम्युनिटीच आठवत नसल, तर त्यांनी एकच काम करायचं. आपल्या लग्नाचे जे अल्बम असेल फोटोचा, तो उचकायचा. आणि ज्यामध्ये हयात लोक आहे ना त्यांची नावं काढायची, ते ऍक्टिव्ह लोक आहेत. कारण ते तुमच्या जवळचे नियरेस्ट लोक होते लग्नाला आले तुमच्या साईडचे काढा. समजा जेंट्स असेल तर जेंट्सच्या बाजूचे काढायचं, लेडीज असेल तर लेडीजच्या बाजू. ते संपल्यानंतर आपल्या पार्टनर, म्हणजे नवरा असेल तर बायकोच्या बाजूचे काढा. अशा पद्धतीने आपल्याला ह्या 2 चॅनलचे लोक भेटू शकतात. फार मोठ्या पद्धतीने तुम्हाला प्रॉस्पेक्ट भेटतील याच्यामध्ये. कारण हे सगळे तुमच्या जवळचे लोक आहेत. कोणाच्या लग्नाला 500 लोक आले असेल, कुठं 2000 आले असेल, कुठं 5000 लोक आले असेल.
आणि त्याच्यातून तुम्ही सिलेक्शन करायचं या लोकांचं, कारण तुम्हाला लगेचच्या लगेच आठवू शकत नाही. मोबाईल मध्ये तुम्ही ज्यावेळेस बघताय मोबाईल, त्यावेळेस ते नंबर आपल्याला कळत नाही. आणि प्रत्येकाने नोटबुक घेणं गरजेचं आहे. जे असेल काम तुम्ही ते लिखापडीत करा. त्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिजिटल पद्धतीने आपण काम करणार आहोत. ते कसं करणार आहे की तुम्हाला 3 व्हॉट्सअप नाही, ब्रॉडकास्ट ग्रुप बनवणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपला सगळेच लोक असतात. प्रत्येकाला लोक बघत नाही ते व्हॉट्सअप आल्यानंतर. पण इंडिव्हिज्युअल सेपरेट स्वतःला मेसेज आला की त्यावेळेस तो बघितला जातो. त्याला म्हणतात ब्रॉडकास्ट ग्रुप. एका क्लिक मध्ये तुम्ही हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकता. त्यासाठी आपल्याला असे 3 ग्रुप पाहिजे. ते आपण स्टेप बाय स्टेप करणार आहे. पण आज जे महत्वाचं करणार आहे आपण, हे CS कॉइन. आज पूर्ण जी प्रोसेस आहे, CS कॉइनची जी प्रोसेस ती पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आता जे राहणार आहे, जे प्रोजेक्ट येणार आहे आपले, सगळ्यात महत्वाचं स्टॅटिक स्ट्रॅटर्जी. जे आपण एंट्री करतो, घर म्हणू आपण, स्लॉट म्हणू, ते घेतो, लेवल घेतो आणि आपला बिझनेस चालू करतो. तर आपल्याला बिझनेस चालू केल्यानंतर जे डॉलर भेटतात किंवा डाय भेटतात, आता ते डाय भेटणार नाही आपल्याला. 30 तारखेनंतर आपलं सगळं शिफ्टिंग CS कॉइन मध्ये होणार आहे. तुम्ही विचार करा, जर समजा तुम्हाला आज आज उदाहरण घेऊ आपण, 10 डाय आले. आता 10 डाय आले म्हणतो उद्या त्याचा रेट वाढणार नाही, हाय तेच रेटला राहणार. पण ते जर CS कॉइन जर आले तर निश्चित तुमचा रेट तो चेंज होणार. 5 मिनिटाला, 10 मिनिटाला. 10 डायचे 20 डाय सुद्धा, म्हणजे 20 CS कॉइनचा सुद्धा रेट तुम्हाला मिळू शकतो. मोठ्या स्वरूपात त्याचा रेट बदल होईल, चेंज होणार. एक CS जर समजा तुमचा आज 300 रुपयाला आहे, तर उद्या तोच CS तुमचा 6,000 रुपयाला पण असेल. म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात त्याचा बदल होणार आहे. आणि आपल्याला कन्सेप्ट काय तो समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातून कसं वाढणार आहे आपले पैसा म्हणू किंवा आपण जे कॉइन म्हणणार आहे आता, ते कसे वाढणार आहे ते बघणार आहोत. हा जो CS कॉइन आहे, याचं मी तुम्हाला एक स्लाइड वरती, शेवटची जी स्लाइड आहे आपल्याला त्याच्यात दाखवणार आहे काय काय चालणार, काय काय होणार, आपल्याला काय करणं गरजेचं आहे. आज सर्वप्रथमतः ज्याला CS कॉइन फ्री ऑफ कॉस्ट कमवायचे, म्हणजे 1 रुपया पण घालायचा नाही, पण 1000 कॉइन करायचे. मेन विषयावरती आपण 1000 कॉइन कसे करायचे. समजा आपण 2-5 कॉइन घेतात आता लोक, पण मला 1000 कॉइन करायचे, टार्गेट ठेवायचं 90 दिवसाच. मला काय करणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठं सिंपल आहे त्याचं, अवघड काहीच नाही. आता जस्ट आपल्याला जी सुरुवात आहे, आजचे जे सगळे जे लोक बसलेत गाडीत ते एकदम फ्रंटला बसलेले, म्हणजे अजून टाइम गेलेला नाही याच्यामध्ये, कॉइन कमवण्याचा टाइम गेलेला नाही. तर मित्रांनो, आपल्याला या सिस्टीम मध्ये काम काय करायचंय, सगळ्यात मोठे कॉइन कुठे येतील तुम्हाला मी ते सांगणार आहे. हे तुम्हाला रोज रेग्युलर बघताय तुम्ही, प्रत्येक जण तुम्हाला सांगतोय बिझनेस मध्ये मोठा स्लॉट घेतला तर मोठी जादू होती. आज आपण मोठी जादू कशी करणार आहे कॉइन संदर्भात ते बघणार आहोत. तुमच्या समोर आलेले मित्रांनो 4 स्लॉट आहे, 4 लेवल आहे. किती लेवल आहे? 4 लेवल. आता नवीन लोक असेल त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात जास्त डोकं लावायचं काही कामच नाही. तुम्ही काय काम केलं, फक्त पहिली, दुसरी, तिसरी आणि 4 लेवल घेतल्या. या 4 लेवल घेतल्या, याची किंमत झाली तुमची 11,280 रुपये. 11,280 रुपये झाले. काय इन्व्हेस्टमेंट केली मित्रांनो तुम्ही? 11,280. तुमच्याकडे मोबाईल असेल, मोबाईलची किंमत बघा तुम्ही आज काय. काही काही लोक 50,000चं वापरतात, कोणी लाखाचं वापरत असेल, कोणी 20,000चं वापरत असेल, पण नियर अबाउट 20,000च्या पुढे मोबाईल वापरतो. आज जर त्याच्या 50% किंमत, मोबाईल काहीच देत नाही आपल्याला, कोणत्या प्रकारचं उत्पन्न नाही आता सध्या मोबाईल पासून. 1 रुपया उत्पन्न नाही, तरी आपण 20,000चा मोबाईल घेतोय. पण मी तुम्हाला जो बिझनेस सांगतोय, फक्त 11,280 रुपये आपण या बिझनेस मध्ये आणले. आणि काम किती करायचं आपल्याला? 90 दिवसाचं प्लॅनिंग करून काम करायचंय. तर काम काय करायचं आपल्याला, हे जे दिसतंय तुम्हाला मित्रांनो, हा स्लॉट घेतले तुम्ही, हे 4 स्लॉट घेतले तुम्ही. आणि 4 स्लॉट मध्ये आपल्याला सगळ्यात मोठा जो CS कॉइन येणार आहे, या 4 स्लॉट मधून येणार आहे. कशी येणार आहे, किती येणार आहे, आपण ते पुढे बघणार आहोत. आजचा जो रेट आहे, त्याची किंमत कमी. जसं जसं पुढे 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 जाऊ आपण,
साधारणतः 15 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, त्यानंतर त्याची कॉईनचे रेट फार मोठ्या स्वरूपात वाढणार आहे. आज आपल्याला ह्या बिझनेस मधून सगळ्यात मोठे कॉईन येऊ शकतात. किती? 4 लेवल घेतलं तुम्ही, सगळ्यात जास्त कॉईन येणार तुम्हाला. का? त्याचा रेट कमी. कॉईन किती? समजा तुम्ही पहिला जी लेवल आहे आपली, पहिल्या लेवलला किती लागतात? जवळजवळ 3.2 कॉईन लागतात $10 बनवायला, बरोबर ना? तर मग $10 बनवायला 3.2 कॉईन लागतात. आता जर तेच उलट जर झालं, समजा जर तुम्हाला समजा पहिला स्लॉट घ्यायचा आहे, तुम्हाला काय लागणार आहे? कॉईन लागणार आहे. इन्कम तुमचं कॉईन मध्येच येणार आहे. पण तुम्हाला कॉईन किती येणार? 3.2 कॉईन येणार तुम्हाला एका घरातलं, बरोबर? पण 3.2 कॉईन येणार आजच्या रेटनुसार. पुढे तो रेट वाढणार आहे, ते कॉईन कमी 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 होत चालणार तुमचे. जर आपण सुरुवातीला फ्रंटला आपण, तर आपल्याला कॉईन मोठ्या स्वरूपात अर्निंग कशी करायची, तर आता आपल्याला स्पीड घेणं गरजेचं आहे. मग मिनिमम आपण 4 स्लॉट घेतले, तर 4 स्लॉट जर समजा आपण 1000 कॉईन जर करायची, तुम्हाला किती? 1000 कॉईन करायचे आजच्या रेटनुसार जवळजवळ तुम्हाला 3 लाख रुपये लागतील. पण मी जे फॉर्म्युला सांगणार तुम्हाला, तो फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही कॉईन याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला 1000 कॉईन येणार आहे, जर हे रेट मध्ये जर तुम्ही चालले तर. हा रेट जर चालला समजा 2, 2.5, 3 महिने, तर सोन्याहून पिवळं फार मोठं सुंदर काम होईल. पण हा रेट तुमचा वाढल. पण आपण नियर अबाउट 1000 पर्यंत, 800-700 पर्यंत जाऊ शकतो. तर आपल्याला काम काय करायचं? 3 लाख रुपये लागणार आहे तुम्हाला 1000 कॉईनला. जर हे जे स्लॉट आहे आपले, हे जर एक टाइम जर फिरवले तुम्ही, ते 30,000 रुपयाचे तुम्हाला नियर अबाउट अमाऊंट येते याच्यामध्ये. जर समजा तुम्ही 3 वेळेस जर हे सायकल फिरल्या, आता सायकल म्हणजे काय ते समजून घ्या. बऱ्याचशा लोकांना सायकलचं काय गडबड आहे तीच कळत नाही. सायकल म्हणजे साधा आणि सिंपल. याच्यामध्ये समजा पहिला जो तुमचं घर आहे किंवा पहिला जो स्लॉट आहे, हे पहिला स्लॉट आहे. याच्यात तुम्ही हा 1 नंबर आणला, 2 नंबर आणला आणि यांच्याकडून 2-2 लोक करून घेतले. पूर्ण झालं घर, हे घर पूर्ण झालं म्हणजे तुमची एक सायकल झाली. किती? एक सायकल झाली. 6 लोक आले तुमच्यात, एक सायकल झाली. तेच तुम्ही जर समजा तिसऱ्या घरात जर गेले, तिसऱ्या लेवलला गेले, इथं 3 लोक आले म्हणजे तुमची एक सायकल झाली. अशा आपल्याला या प्रत्येक घराच्या सायकल किती फिरवायच्यात मित्रांनो? एकदा जर फिरली तर 31,000 येणार, दोनदा जर फिरली 60,000, तीनदा जर फिरली तर 90,000. प्लस तुमचं पुढचं जसं जसं पुढचं स्लॉट ओपन होणार आहे, म्हणजे 5वा, 6वा, 7वा, त्याचा मी सांगत नाही आता सध्या. तुम्हाला फक्त 4 स्लॉटच सांगतोय. मग आपण जर समजा एका सायकल म्हणजे 60,000 रुपये कमवले, 3 सायकल म्हणजे 1 लाख रुपये सरासरी पकडू आपण. 6 सायकल मध्ये म्हणजे जवळजवळ सरासरी तुम्ही 10 वेळेस जर या सायकल फिरल्या मित्रांनो, तरी आपलं 1000 कॉईन तुमच्या वॉलेटला जमा होतील. किती? 1000 कॉईन तुमच्या वॉलेटला जमा होतील. तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे? आता बरेचसे लीडरकडे आपल्याकडे ऑलरेडी स्लॉट आहेत, पण आपल्याला काय करायचं? फक्त काम करायचंय. काम काय करायचं? प्रथमतः एक नोटबुक घ्यायची, नोटबुक वरती सगळे नंबर लिहून काढायचे, त्याला उद्यापासून कॉलिंग करायची. 10 जणांचंच करा फक्त तुम्ही. सुरुवातीला 10 जण कॉल करा. सगळेच तुम्हाला हा म्हणतील असं पण नाही, बरेचसे नाही म्हणतील. एखादा दिवस असा पण येईल 10चे 10 नाही म्हणतील, दुसरा दिवस असा येईल की 10चे 10 येस म्हणतील. मग अशा पद्धतीत आपल्याला इथं वर्क करणं गरजेचं आहे. काम किती करायचे दिवस? 90 दिवस करायचे. फक्त 90 दिवसात जर तुम्ही अशा स्वरूपात जर काम केलं, डेली जॉईनिंग निघली पाहिजे. डेली एका दिवसात तुमचे 10 निघतील, एका दिवसात 0 होतील. पण आपल्याला काम रोज सातत्यपूर्ण करायचंय. आपण रोज जेवण करतोय म्हणल्यानंतर तसंच आपल्याला काम पण करणं गरजेचं आहे. एखादा सर्व्हिस करतोय तर डेली सर्व्हिसला जातोय, आज गेला आणि 2 वर्षांनी गेला असं नाही चालणार. तसं ह्या बिझनेस मध्ये जर मोठा अमाऊंट कमवायचं आपल्याला, आपले जर स्वप्न असेल ते पूर्ण करायचे असेल, तर आपल्याला डेली काम करणं गरजेचं आहे. तर डेली काम करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? प्रॉस्पेक्ट पाहिजे. सपोज आपण अचानक ठरवतो याला फोन करू का त्याला फोन करू, ध्यानात नाही राहत. त्यासाठी आपल्याला नोटबुक करणं गरजेचं आहे, त्याला लिस्ट बनवणं गरजेचं आहे आणि त्याला कॉल करणं गरजेचं आहे. लिस्ट शिवाय काहीच नाही. ज्या ज्या लोकांना मोठा पैसा कमवायचा त्यांनी लिस्ट करायची. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकता. जर तुमची झूम मिटिंग जरी घ्यायची असेल, पर्सनल झूम मिटिंग ज्या ज्या लोकांना घ्यायची, ते सुद्धा आदल्या दिवशी ठरवून दुसऱ्या दिवशी आपण त्याची मिटिंग घेऊ शकतो, झूम मिटिंग.
इंडिव्हिज्युअल सिंगल झूम मिटिंग घेऊ शकतो आपण. समजा तुम्ही सांगितलं त्याला नाही समजलं तर त्याला आपण पर्सनल झूम मिटिंग घेऊ शकतो. समजा तुम्ही 10 वेळेस जर हे सर 4 स्लॉट जर फिरवले मित्रांनो, तर 1000 कॉईनचं स्वप्न तुमचं पूर्ण होईल. आणि 1000 कॉईनचं जर स्वप्न पूर्ण झालं, ज्या वेळेस एक 5 ते 6 महिन्यामध्ये हाच कॉईन तुमचा 10,000 रुपयाला जाईल. किती रुपयाला? 10,000 रुपयाला गेला. 10,000 गुणिले 1000 करा. तुमचं जे उत्तर आहे करोडपतीचं ते स्वप्न तुमचं 7 ते 8 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतं. फक्त आपल्याला काम काय करायचंय? आपल्याला एक सिस्टीमनी काम करायचंय. म्हणजे मनात येईल त्यावेळेस आपण जॉईनिंग करणार, मनात येईल त्यावेळेस काम करू, असं नाही चालायचं. जे शेड्यूल आहे तुमचं, जे तुम्ही वर्किंग टाइम आहे तुमचा, त्या वर्किंग टाइम मध्ये तुम्ही थोडासा पार्ट त्याला टाइम काढणं गरजेचं आहे. जे फुल टाइम काम करतात त्यांना अडचण असते. ते मोठ्या स्वरूपात त्यांचं कॉलिंग करू शकता. इथं काम फक्त कॉलिंग करायचंय तुम्हाला, फोन करायचंय. आणि फोन केल्यानंतर आपल्याला त्यातनं यस म्हणाल किंवा नो म्हणाल. जर आज एखादा यस म्हटला आणि त्यांनी घरी जाऊन विचारलं त्याने नो म्हटला, तर विषय सोडून द्या. विषय सोडून द्या, कारण तुमच्याकडे टाइम पिरियड फार कमी. एकाच्याच पाठीमागे लागण्याचा अर्थ नाही. आपल्याला मल्टिपल लोक शोधणं गरजेचं आहे. तर आपल्याला पुढे जे बघणार आहे आपण मेन हा पार्ट समजून घ्या. तुम्ही इथनं अर्निंग करणार, इथं कॉईन मिळवणार तुम्ही 4 स्लॉटनी. जे लोक 4 स्लॉटनी आता आहेत ऑलरेडी, जे नसतील तर त्यांनी आपले लेवल वाढवणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला 90च दिवस आहे तुमच्याकडे. 90 दिवस सुद्धा तुम्हाला मी फार सांगितलेले, त्याच्या आत सुद्धा याचा रेट जास्त होऊ शकतो. आता हे याला लिमिट नाही ना. तुम्हाला हे सायकल फिरण्यासाठी लिमिट नाही. एका दिवसात पण तुम्ही 10 वेळेस सायकल फिरू शकता. 1000 कॉईन एका दिवसात पण कमवू शकता, कारण याला लिमिट नाही. फक्त लिमिट आपण आपल्या स्वतःला 90 दिवसाचं घ्यायचंय आणि त्यातून आपण काम करणार आहोत. तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे बघणार आहोत पुढं, जे कॉईनचे जे चालणार आहे सिक्वेन्स जे आहे ते बघायचे आपल्याला. काय होते प्रॉपरली काय. आता समजा तुम्ही 4 स्लॉट घेतले, तुमचे ऑटोमॅटिकली पुढचे जे स्लॉट आहेत ते पण बाय होणारच आहे. तर मेटावेल मध्ये वेल बिट CS कॉईन या आज 24 एप्रिलला हा कॉईन 24 एप्रिल 2023 ला मेटाफोर्स FFS नावाने आला होता. MFS नावाने आला होता. तर त्यावेळेस तिची प्राइस होती 25 रुपये. किती रुपये? 25 रुपये. आज 300 रुपये, जवळपास 300 रुपये त्या कॉईनची रेट झालेले आहे. म्हणजे 1.5-2 वर्षामध्ये इतकं मोठ्या पद्धतीत वाढलेलं आहे. जे तुम्ही बिटकॉइन म्हणताय, तो बिटकॉइन $1 जाण्यासाठी त्याला 5 वर्ष लागले. ते किती? 5 वर्ष. पण 16 वर्षामध्ये तो 1 करोड पर्यंत गेला बिटकॉइन. त्याचा जो मेकॅनिझम आहे त्याच पद्धतीत आपला मेकॅनिझम आहे, त्याच पद्धतीत आपल्याकडं त्याच्यापेक्षाही मोठी कम्युनिटी आणि आपले वेगवेगळे प्रोजेक्टला हा कॉईन वापरात येणार आहे. तर मग आपल्याला याच्यामध्ये जे फायदा होणार आहे 30 तारखेनंतर, म्हणजे पुढच्या महिन्याच्या 15-16 तारखेपर्यंतच्या आत पण याचा सेंट्रलाइज डेस्क असतो. जसं बायनान्स असं अशी वेगवेगळे डेस्क आहे सेंट्रलाइज. तर इथं मोठी कम्युनिटी असते, म्हणजे खरेदी विक्री होती तिथं. पण ती ओपन कम्युनिटी. आज आपण ज्याच्यावर काम करतो ते डिसेंट्रलाइज डेस्क आहे आपला. ते आपलीच कम्युनिटी फक्त कॉईन घेऊ शकते, देऊ शकते, विकू शकते. पण इथं या ज्या सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये किंवा सेंट्रलाइज जे डेस्क असतात, इथं फार मोठं काम चाललं असतं. जगातला सगळ्यात मोठा जे सेंट्रलाइज एक्सचेंज आहे तो म्हणजे बायनान्स. तर बायनान्स वरती सगळ्यात मोठं काम चाललं असतं. बायनान्स सारखेच जे डेस्क असतात सेंट्रलाइज, असे 5 डेस्क वरती हा कॉईन येणार आहे. आता आत्ताच ऑलरेडी 21 लाख लोकांची कम्युनिटी, पण ती जर 5 सेंट्रलाइज डेस्क वरती जर हा कॉईन आला, तर तू विचार करा तुम्ही किती मोठी कम्युनिटी याला कनेक्ट होणार. पण तो कॉईनचा रेट किती मोठा हाय जाऊ शकतो. जसं मिस्टर लाडो सरांनी सांगितलेलं आहे, $2,000 पर्यंत हा जाऊ शकतो पुढं. तर मग सॉरी $20,000 पर्यंत जाऊ शकतो. तर फार मोठ्या स्वरूपात त्याच्यातून आपल्याला अर्निंग होणार आहे. तर
जे अर्निंग होणार आहे, आताच तुम्हाला मी सांगितलं TNS जो प्रोग्राम आहे त्यावरती जे इन्कम येणार तुमचं डाय स्वरूपात येणार नाही तुम्हाला. ही करन्सी आपली, म्हणजे आपण भारतामध्ये रुपया जसं वापरतो तसं मेटावेल मध्ये CS कॉइनच्या स्वरूपात आपल्याला अर्निंग होणार. आणि आपण जे घर किंवा जे स्लॉट घेतो ते पण CS कॉइन थ्रूच होणार, म्हणजे ज्याचा मोठ्या स्वरूपात आपल्याला रिटर्न्स भेटणार. त्यानंतर ट्रेडिंग करू शकतो आपण याच्यामध्ये. जसे बरेचसे मार्केटमध्ये लोक ट्रेडिंग करतात तसंच तुम्ही या ट्रेडिंग पण करणार आहे. या कॉइनची जर ट्रेडिंग केली, समजा तुम्ही 10, 5, 20 कॉइन जर तुम्ही किंवा 1000 कॉइन जर झाले तर 500 कॉइन तुम्ही ट्रेडिंगला लावले, तर त्यातून सुद्धा तुम्ही ज्यावेळेस कमी असेल त्यावेळेस तुम्ही तिथं ट्रेडिंगला लावलं आणि 10, 5, $20 झाल्यानंतर अप्पर लेवलला जर ज्यावेळेस जाईल तो कॉइन, तर त्यावेळेस तुम्हाला मोठ्या स्वरूपात पैसे येऊ शकतो. तिथं तिथं कट ऑफ सिस्टीम राहणार आणि तुम्हाला तेच ऑलरेडी CS कॉइनच भेटणार त्याच्यातनं पण इन्कम. नंतर NFT मध्ये पण चालू होणार. जसं आपण नॉन फंजिबल टोकन असतो, नॉन फंजिबल जे टोकन असतं, आज सगळ्यात मोठा पैसा हा नॉन फंजिबल टोकन मधून मिळतो मित्रांनो. जे मोठे मोठे सेलिब्रिटी, अमिताभ बच्चन साहेब असे मोठे सेलिब्रिटी, ते त्या नॉन फंजिबल टोकन मध्ये इन्व्हेस्ट करून मोठ्या स्वरूपात पैसा कमावला जातो. हे हळूहळू आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये येते. आपल्याला मेटावर्स प्रोग्राम आहे त्यामध्ये सुद्धा तुमचा CS कॉइनच वापरात येणार. म्हणजे प्रत्येक जे प्रोग्राम आहे याचे जेवढे जेवढे प्रोग्राम असतील त्या प्रत्येक आणि प्रत्येक प्रोग्राम मध्ये CS कॉइनच लागणार तुम्हाला. म्हणजेच आपण जर आज तयारी केली 1000 कॉइनची, पुढे भविष्यात तुम्हाला सगळ्या प्रोग्रामला कॉइनच लागणार. मग लोक तुमच्याकडनंच घेणार आणि त्यावेळेस त्याचा रेट हाय राहील. आज जे तुम्हाला समजा 300 रुपयाला एक कॉइन भेटतो, पुढे चालून फक्त 0.1 मध्ये तुम्हाला हा कॉइन भेटेल. 300 रुपयाला कॉइन भेटेल तुम्हाला पण 0.1 मध्ये. जर तुम्हाला एक कॉइन घ्यायचा असेल तुम्हाला ₹1,00,000 सुद्धा द्यावा लागतील किंवा ₹4,00,000 पण द्यावा लागतील. मग अशा स्वरूपात आपल्याला जर समजा आपण आपली जर तयारी करून घेतली आज, जे आपण याच्यामध्ये झूम मिटिंगला टाकलं होतं, 90 दिवसात आपल्याला करोडपती करायचंय, व्हायचंय, तर आपल्याकडे काय पाहिजे? भांडवल फक्त आपल्याला एकच आहे. काय भांडवल आपल्याकडं? कम्युनिटी. याच्या पलीकडे काहीच लागत नाही याच्यात. आणि जे 4 लेवल घ्यायचे आहेत आपल्याला, आणि ते 4 लेवल मध्ये आपल्याला फक्त फिरवायचे. त्यासाठी तुम्हाला मदत करणार तुमचा अपलाईन, डाऊनलाईन, क्रॉसलाईन आणि तुम्ही स्वतः. असे 4 जण मिळून एक घर भरायचे आपल्याला. ते 4 मिळून घर सुद्धा खाली करायचे. अशी आपल्याला ही प्रोसेस फक्त किती करायची? 10 वेळेस जरी सायकल फिरली ना मित्रांनो, अख्खं आयुष्य बदलून जाईल. याच्यात किती लोक तयार आहे की आपल्याला या पद्धतीत काम करायचंय? अशाच लोकांनी हँड रेस करा. मी तर हे करतो, खाली डाऊन करतो. किती लोकांना समजलं असेल आणि किती लोकांना ह्या पद्धतीत काम करायचं त्यांनी हँड रेस करा. ओके, भीमराव पाटील सर लगेच फर्स्ट 100%. दत्तात्रय अण्णा, अरे वा, फास्ट एकदम. भागवत दिघे सर, ओके, थँक्यू. पुढचं कोण आहे? बाकीच्यांना करोडपती व्हायचं नाही का? 1,000 कॉइन दत्तात्रय तुपे सर, अजून हँड्रेस नाही झाला तुमचा. सगळ्यात आधी तुम्हाला 1000 कॉइन करायचे. तुपे सर, ड्रायव्हिंग करत असेल तर हँड्रेस करू नका. बऱ्याच लोकांना 1000 कॉइन करायचे, काही काही लोकांना हँड्रेस करता येत नसेल. ठीक आहे, असो. पुढच्या सेशनला शिकवलं जाईल हँड्रेस कसं करायचं ते आपल्याला. तर मित्रांनो, 1000 कॉइन टार्गेट ठेवा. 90 दिवसात 1000 कॉइन प्रत्येक व्यक्तीचे होणार म्हणजे होणार. त्यासाठी जी मदत लागेल तुम्हाला पूर्ण टीम सपोर्ट करणार आणि त्या स्वरूपात आपल्याला काम करायचंय. एवढं बोलून मी इथं थांबतो. बॅक टू होस्ट अनब सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री श्याम मेंगळे सर यांनी जे आपल्याला स्लाइड बाय स्लाइड या मिशन 90 डेज साठी जे मार्गदर्शन केलं, तर त्यासाठी सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहिले जायचा. आजच्या विशेष सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो,
आज प्रत्येकानं शेवटच्या क्षणापर्यंत या मिशन 90 डेजचं मार्गदर्शन आपण ऐकलं आहे. तर या प्रोजेक्टवर आपण या मिशन 90 दिवसामध्ये लगातार आपण या सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण काम केलं तर नक्कीच आपण जास्तीत जास्त कॉईन आपण अर्न करू शकतो. कर भला सो हो भला. तर आपण आपल्या टीमला कमवून दिलं तर नक्कीच आपल्याला पण कॉईन येणार आहे. आपण मिशन करोडपतीच्या दिशेने वाटचाल होणार आहे. त्यासाठी आपण सातत्यपूर्वक काम करणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा सरांचा खूप खूप धन्यवाद. यानंतर आपले ग्रेट मेंटर माननीय श्री भीमराव पाटील सर यांना मी या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू 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 थँक्यू. आज जी आपल्याला श्याम इंगळे सरांनी जी 90 डेज दिवसाचा जो प्रोग्राम सांगितला, तर मित्र एकदम जबरदस्त असा हा प्रोग्राम आहे. आणि जर प्रत्येकाने जर हा 90 डेज दिवसाचा जर प्रोग्राम केला तर 100% प्रत्येक व्यक्ती सरांनी सांगितल्या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती करोडपती होऊ शकतो. कारण येणारं जे फ्युचर आहे हे टोटली आपल्याला क्रिप्टो विषयीच आहे. आणि ह्या पद्धतीने प्रत्येकाने जर 90 डेज प्रोग्रामचं केलं की सरांनी सांगितलं की आपल्याला 3 लाख रुपये कमवण्यासाठी फक्त आणि फक्त 4 स्लॉट घेऊन फक्त आपल्याला 10 वेळा त्याची सायकल फिरवायची आणि ते शक्य आहे. काही लोक त्याच्या अगोदर पण करू शकतात, कारण एवढं जबरदस्त आहे. आणि प्रत्येकाने सरांनी सांगितलं त्या पद्धतीने लिस्ट करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा लोकांचे 4 स्लॉट आहेत, फक्त आता काम करण्याची गरज आहे. आणि फक्त 90 दिवसाच्या ह्या प्रोग्राम मध्ये एकदम जबरदस्त बरीचशी लोक करोडपती होऊ शकतात. आणि त्यांना करोडपती होण्यासाठी माझ्याकडून पूर्ण टीमला 100% करोडपती होतील ह्याची खात्री देतो आणि शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद सर. टाइम आपला संपत आलेला आहे. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट मेंटर माननीय श्री भीमराव पाटील सर यांनी जे मार्गदर्शन केलं अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला सांगितलं आहे, तर त्यांचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आज आपला टाइम संपत आला आहे. उद्या आपण नवीन लीडर सोबत पुन्हा भेटणार आहोत. तर तोपर्यंत जय हिंद, जय मेटावेल.